नमस्कार, मी लीना. आज मी दाखवणार आहे तुम्हाला माझ्या आजीची रेसिपी. माझी आजी घरात काही नसेल त्यावेळेला एखादी भाजी जर पटकन करायची असेल तर ती करायची कोथिंबिरीची भाजी. अतिशय सोपी आहे पण तेवढीच चवदार आहे. तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर, पोळीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. खूप छान लागते. बघूया कशी करायची ते. फोडणीसाठी तेल टाकते. थोडं तेल तापू दे. तेल तापलेलं आहे. सर्वात प्रथम मोहरी घालते. मोहरी छान तडतडली पाहिजे. मोहरी तडतडली की गॅस बारीक करायचा आहे. जिरं घालते. हिंग. मी इथे आलं, लसूण, मिरचीची पेस्ट घेतली आहे. साधारण एक चमचाभर पेस्ट घालते मी. थोडीशी परतून घेऊया. फक्त त्याचा कचकटपणा गेला पाहिजे इतपतच आपल्याला ती परतायची आहे, फार नाही. आणि लगेचच आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत. मी इथे एक जुडी कोथिंबीर घेतली आहे. थोडीशी अगदी पाव चमचा हळद. त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट. चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे थोडासा गूळ घालते. गूळ पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घातलात तरी चालेल. अगदी आता शेवटी मी थोडंसं दाण्याचं कूट घालणार आहे आणि थोडासा लिंबाचा रस. आपली भाजी रेडी आहे. गॅस बंद करते मी आणि आता आपण ती काढून घेऊया. की नाही, झटपट होणारी, लिटरली 5 मिनटं पण नाही लागत. कोथिंबीर आधी स्वच्छ धुवून घ्यायची, चिरून घ्यायची आणि ना कोथिंबीर धुतल्यानंतर एक टीप देते. एखाद्या नॅपकिनवर ठेवा, म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी जे असेल धुतल्यामुळे आलेलं ते सगळं निघून जाईल आणि कोथिंबीर थोडी कोरडी होईल. आणि मग नेहमीसारखी आपण जशी तुम्हाला मी आत्ता दाखवली तशी भाजी करा. खरंच 5 मिनटात होते. नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि आवडली असेल तर लीना सुगरणकट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.